देखो आपको पता है कि बीजेपी और विशेष करके नरेंद्र मोदी अगर किसी से डरते हैं तो राहुल गांधी से डरते हैं। जो घटना कल वहां पर दिखाई कि एक सांसद को राहुल जी ने धक्का दिया, वो कोई भी वीडियोस वहां पे आपको देखने नहीं मिल रहे हैं। यानी जो अमित शाह ने पाप किया है, बीजेपी ने जो पाप किया है, उनके मुंह से असलियत जो आई है राज्यसभा में, वो असलियत छुपाने के लिए झूठी कहानी बीजेपी ने बनाई, वो पूरा देश देख रहा है। और जितना टारगेट राहुल गांधी जी को वो करेंगे, उतना ही राहुल गांधी जी देश में मजबूत होंगे। और इनकी जो अत्याचारी और घमंडी जो सरकार है, वो सरकार देश की जनता उद्ध्वस्त करेंगी। देश की लोकसभा को जिस तरह से एक अखाड़ा बना के रखा है, लोकतांत्रिक व्यवस्था में जो चर्चाएं लोकसभा में और राज्यसभा में होना चाहिए, वो सत्ता पार्टी के लोग नहीं होने देते हैं, खुद सरकार नहीं होने देती है। सरकार अदानी को बचाने के लिए क्या क्या कोशिश कर रही है, वो पूरा देश देख रहा है। अदानी और नरेंद्र मोदी के क्या संबंध है, ये पूरा देश जानता है। नरेंद्र मोदी अदानी को देश बेच के दे रहे हैं, ये भी देश जानता है। और ये सब बातों को छुपाने के लिए इस तरह की मनगढ़ंत कहानियां बनाना और राहुल जी के ऊपर इस तरह का झूठा आरोप लगाकर उनके ऊपर केस करना, यही राहुल जी का डर कितना उनके सामने है वो उसमें स्पष्ट होता है। भारत जोड़ो यात्रा में कहा गया है कि भारत जोड़ो यात्रा में नक्सली संगठन या अर्बन नक्सलाइट्स की संगठन उसमें शामिल है और इसकी सरकार जांच करेगी। नक्सली मैं तो यही कहना चाहता हूं कि खुद ही देवेंद्र फडणवीस जब राहुल जी की पदयात्रा महाराष्ट्र में आई तो यही खुद गृह मंत्री थे। इनको किसने रोका था? अगर एंटी सोशल मूवमेंट उसमें इन्वॉल्व थी तो उनको तुरंत एक्शन लेने की जवाबदारी उनकी थी। वो अपनी अकार्यक्षमताओं को छुपाना चाहते। नरेंद्र मोदी एक अकार्यक्षम देश का प्रधानमंत्री है, उनको छुपाना चाहते। राहुल जी की पदयात्रा देश के लिए हुई थी, देश की एकात्मता के लिए हुई थी। 4,500 किलोमीटर, ये 5 किलोमीटर 10 किलोमीटर भी चल के दिखाए ये लोग। देश के जनता को विश्वास देने के लिए, देश की जनता को एक साथ लाने के लिए, देश को इकट्ठा रखने के लिए राहुल जी ने जो कोशिश की, 4,500 किलोमीटर कन्याकुमारी से कश्मीर चले। और इसलिए उनको उनके मन में डर है। और ये मजबूत नेतृत्व देश की जनता चाहती है, लेकिन झूठ का सहारा और बेईमानी का सहारा लेकर बीजेपी सत्ता में आकर जिस तरह से लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना चाहती है, वो हम देख रहे हैं। लेकिन मुख्यमंत्री ने कल जो भाषण किया है, उनका आज हम उनको सवाल पूछेंगे। कई सवाल पूछना है मुझे, आज मैं पूछूंगा उनको। और मैं उनको ही सवाल करता हूं कि आप अकार्यक्षम गृह मंत्री थे देश में, राज्य में। क्या आपने उस समय में एंटी सोशल मूवमेंट रोकने के लिए आप असमर्थ थे? और आपके पास सब मालूमात है तो क्यों आप चुप रहे? और हम एंटी सोशल मूवमेंट के लोग नहीं है। हमने देश के लिए, देश की संविधान के लिए, इस भारतवर्ष के लिए कांग्रेस ने 2-2 शहादत दी है। इंदिरा जी की शहादत भी देश की एकात्मता के लिए हुई, राजीव जी की शहादत भी देश के एकात्मता के लिए हुई। इनके पास देश के लिए, देश बेचने के सिवा इनके पास क्या है? आज चाइना ने पूरा कब्जा देश की सीमाओं पे करके रखा है। चाइना के बारे में प्रधानमंत्री क्यों नहीं बोलते? उसका जवाब इन्हें देना चाहिए। और लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करना और बाबा साहब अम्बेडकर का जिस तरह से अपमानित कर उनको राज्य देश के गृह मंत्री ने जिस तरह का जो पाप किया है, इनके पेट में था, उनके वोटों पे आया है कि अम्बेडकर के बारे में कितनी गुस्सा इनके मन में है, वो स्पष्ट हो चुकी है। जांच करें, 1,000 करोड़ से रुपए के ज्यादा का ट्रांजैक्शन हुआ है और आप देश की विरोधी शक्तियों का ताकत का हाथ ले रहे हैं, मतलब साथ ले रहे हैं, ऐसा उनका कहना है। देखो, हेडलाइन करने के लिए उनको कुछ भी बोल सकते हैं। वो हेडलाइन की न्यूज़ थी। और मैं उनको ये कहता हूं कि अदानी ने इनको कितना पैसा दिया और विदेश से लाके कितना दिया, इसका भी जवाब इन्हें देना है। अगर हम लोगों को उनका कहना है कि हमें उनकी फंडिंग हुई है, ऐसा उनका कहना होगा,
ऐसा तो बोला नहीं उनने, ऐसी कोई मोमेंट नहीं यहाँ पर इलेक्शन में पैसा लाया ऐसा कहा है। मेरा ये दावा है कि अदानी ने इनको बाहर से पैसा कितना ला के दिया उसका भी एक रिपोर्ट देश राज्य की जनता के सामने रखना चाहिए। कल कांग्रेस के ऑफिस पर, मुंबई कांग्रेस के ऑफिस पर जिस तरह से हमला हुआ, तोड़फोड़ हुई, इसको लेकर क्या किस तरह के एक्शन की हम निषेध करते हैं। ये जो सत्ता की मस्ती इनको आई है, ईवीएम मशीन में गड़बड़ करके चुन के आने वाली ये जो सरकार है, अगर दम है अगर देवेंद्र फडणवीस में और इस सरकार में, तो वो मार्कंडवाड़ी में सरकार के मार्गदर्शन में वहाँ पर बैलेट का वोटिंग मॉक पोलिंग करना चाहिए, ये हमारी मांग है। अगर दम है तो करे। जिस तरह से उन्होंने कहा कि वहाँ के नेता उनको धमका रहे हैं, मेरा कहना है, मैं खुद जाके आया मार्कंडवाड़ी में, मार्कंडवाड़ी के लोगों में जो असंतोष है, हमारा वोट कहाँ गया ये पूछ रहे हैं, तो दम है तो मॉक पोलिंग करना चाहिए ना, किसी ने इनको रोका है। और लोकतंत्र में लोगों की मांग को सरकार ने स्वीकारना चाहिए। अगर तुम ईवीएम मशीन से चुन के नहीं आए हो तो मार्कंडवाड़ी के लोगों का चॅलेंज सरकार ने स्वीकारना चाहिए। आता मराठी संघटना राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर झालेला आहे। मराठी संघ राहुल गांधी यांच्यावर एफआयआर मोहन भागवत ने कहा है के बाद एक ट्रेन नाना नाही तर आम्ही सगळेजण मराठी बोलून काढून घेऊ आम्ही, असं करू नका। आता हिंदी बंद करा। राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर झालेला आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? कारण हे प्रकरण फेक आहे असा काँग्रेसचा दावा आहे, आपलं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की आपल्याला कुठं असा व्हिडिओ दिसतोय का की राहुलजींनी कोणाला धक्का मारलेला असं कुठं दिसलेलं आहे? राहुलजींनी कोणालाही धक्का मारलेला नाही, ते फेक आहे हे तर लोकांना दिसते आहे। या पद्धतीचं जे पाप अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून केलेला आहे, त्या पापाला लपवण्यासाठी हे फेक नेरेटिव्ह बीजेपी निर्माण करण्याचं काम करते आहे। ते आपल्याला सगळ्यांनाच आपल्या मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की फेक नेरेटिव्ह बीजेपीने बंद केलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा ते विरोध पहिलेपासून करतात होते, आजही करतात आहेत, हे त्यांनी सत्यता लोकांच्या समोर आणलं पाहिजे। बाबासाहेबांचा अपमान ज्या पद्धतीने ते करतात, पहिले नेहरूजीचा अपमान करत आलेत, मग इंदिरा गांधीचा अपमान करत आलेत, आता बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात आहेत। आणि त्यांना किती राग आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातला हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। हे पाप लपवण्यासाठी काल जे फेक नेरेटिव्ह राहुल गांधींवर आरोप करून, कारण की राहुल गांधींना घाबरतात आणि राहुल गांधींना घाबरतात म्हणून राहुल गांधींना टार्गेट करतात। जेवढं टार्गेट राहुल गांधींना करतील तेवढंच ताकदीनं ते देशाच्या जनतेच्या आशीर्वादाने मोठे होतील असा आमचा विश्वास आहे। भारत जोडो यात्रेमध्ये अनेक नक्षलवादी संघटना सहभागी झाल्या, फॉरेन फंडिंग जे आहे झालं, अशा प्रकारचे अनेक आरोप केले। अरे मला एक म्हणायचं आहे की तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री होतात का? तुमच्याकडेच गृह खातं होतं। जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्रामध्ये आली त्यावेळेस तुम्हीच गृहमंत्री होतात। अँटी सोशल मुवमेंट त्याच्यामध्ये असेल आणि देशाचे एक महत्त्वपूर्ण नेते राहुल गांधीजी महाराष्ट्रातून जात आहेत आणि त्याच्यात अँटी सोशल मुवमेंट आहेत, तर तुमची जबाबदारी होती की त्या ठिकाणी त्या अँटी सोशल मुवमेंटला थांबवणं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तर तुम्ही अकार्यक्षम होतात का? राहुल गांधींच्या चांगल्या कामावर कसं पांघरून टाकता येईल आणि राहुल गांधीजींनी जी काही भूमिका या देशासाठी घेतलेली होती, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाच्या सगळ्या जाती धर्माला एकत्रित आणण्यासाठी जो प्रयत्न केला होता, त्याची वाहवाही यांना सहन होत नाही। आणि म्हणून या पद्धतीचं एक फेक नेरेटिव्ह टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहात केलेलं आहे। काल त्यांनी काही सभागृहामध्ये काही फॉरेन फंडिंग आलं असं त्यांनी डॉक्युमेंट्स दाखवले आणि 12चा तो सुद्धा काही रेफरन्स दिला, तर खुद्द गृह मंत्रालयाने पत्रावर केला होता तो। मला एक म्हणायचं आहे की अँटी सोशल मुवमेंट जी शहरी आहे ती लपलेली नाही आहे, ती आज नाही आहे। आपल्या लक्षात असेल की ज्यावेळेस खैरलांजीची हत्याकांड झाला त्यावेळेस आपल्या दीक्षाभूमीवर त्या नक्षल मुवमेंटचा एक कर्णधार इथं पकडला गेला होता। पुण्यामध्ये मधात आमच्या सरकार असताना पुण्यामध्ये या पद्धतीची चळवळ आहे हे आमच्या सरकारने सांगितलं होतं। आमचं सरकार त्यावेळेसही त्याच्यावर ॲक्शन मोडमध्ये होतं, पण तुम्ही थांबवता काय? तुम्हाला मग तुम्ही त्या अँटी सोशल मुवमेंट बरोबर आहात का? नक्षल चळवळी ज्या चालतात शहरी त्याच्यामध्ये हे स्वतः सहभागी आहेत का?
यांचं सरकार सहभागी आहे का, हे प्रश्न निर्माण होतात. आमच्या सरकारने तर भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला हे सगळं मोडीच काढायचं आहे, आम्हाला चिरडून काढायचं आहे. सरकारचं उत्तर आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये सुद्धा फंडिंग जे आहेत बाहेरून आलेले आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं की केंद्रात सरकार यांचंच होतं ना आता निवडणुका झाल्या त्यावेळेस. मग तुम्हाला ते येत असेल पैसा तर तुमच्या हातातच आहे ना कंट्रोल. मोदी आहे तो मुमकिन आहे, मग का नाही थांबवलेत, आलेत तर असा आरोप करण्यात काय अर्थ आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, घोरपडच्या मागं फरकळीला काही पकडलं जात नाही, घोरपड गेली. पण तुम्हाला हे सगळे फॉरेन फंडिंग येत असताना केंद्रातलं सरकार तुमचं होतं, राज्यात सरकार तुमचं होतं, तर तुम्ही का थांबला होतात असा आरोप करण्यापेक्षा कारवाई काय केली नाही. सर, कल्याणमध्ये काल मराठी अमराठीचा मुद्दा पुन्हा समोर आलेला आहे. रश्मी शुक्ला यांचा निकटवर्तीय म्हणून बतावणी करणाऱ्या एका अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने देशमुख कुटुंबियावरती गुंडाकरवी हल्ला केला आहे. तुम्ही मराठी माणसं मासे खाता असं सांगत त्यांनी हल्ला केलेला आहे आणि तो सरकारी पदावरती कार्यरत आहे, MTDCचा डेप्टी अकाउंट मॅनेजर आहे. आपण म्हटलं ना मराठी भाषेला अविभाज्य दर्जा मिळालेला आहे. काल गौरव आपण केला मुख्यमंत्र्यांनी. मग मराठी भाषिकांचा अपमान महाराष्ट्रामध्ये जो सातत्याने होती आहे आणि मराठी भाषिकांचा गौगव करणारी ही जी सरकार आहे तर हे का चूप आहे, त्याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. देशमुख जो मरम पावला आमचा संतोष देशमुख, तो पण हिंदू होता, तो पण मराठी होता. हिंदूवर अत्याचार महाराष्ट्रामध्ये होतात आहेत. मग ह्या गुन्हेगाराला लपवलं का जात आहे. गुन्हेगार तर नागपूरमध्येच फिरत आहे. काय थांबवलं आहे यांनी. तुमचा रोग कोणाकडे आहे. तुम्ही कोणी नागपुरात फिरताय म्हणताय म्हणजे तुमचा रोग सरकार काय झोपलं आहे का. आम्ही त्यांना माहिती द्यायची. मंत्री असून देखील विधान भवनात येत नाही नागपुरात असून. आम्हाला माहीत नाही कोण मंत्री आहे. तर आम्ही काल सांगितलं की मंत्री दिसत नाही इथं असं म्हटलेलं आम्ही. कोण मंत्री आम्हाला माहीत नाही, पण गुन्हेगार इथंच फिरतात आहेत नागपूरमध्येच. त्याचबरोबर लोकसभेच्या गेटवर आता आंदोलन करता येणार नसल्याचं लोकसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. काय वाटतं यात. बघा कसं आहे की जुलमी सरकार देशामध्ये आलेली आहे. काँग्रेसचं राजवट असताना सुद्धा अनेक काळ भाजपने त्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत. तो त्यांचा अधिकार आहे लोकसभा सदस्यांचा, बाहेरच्या लोकांसाठी नाही. आता त्यालाही थांबवायचं असेल तर ते काही करू शकतात. ते जुलमी सरकार आहे, हिटलरशाहीचं सरकार देशामध्ये आहे, ते त्या पद्धतीचं बघतील. काल मुंबईमध्ये जो हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये आज तुम्ही स्थगन दिलेलं आहे अशी माहिती मिळते. आज कशा पद्धतीने निषेध केला जाणार आहे आणि या प्रकरणामध्ये भाजपवर थेट आरोप आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे. 14 लोकांवर गुन्हे दाखल केलेले असं सांगतात आहेत, पण ते गुन्हे कोणते लावलेले आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयावर हमला केलेला आहे. ही परंपरा मोडीच काढली पाहिजे. आज त्यांनी केले, उद्या आमच्या लोक त्यांच्या जातील. हे महाराष्ट्राची प्रतिमा कालिंका त्याला कलंक लावण्याचं पाप भाजपच्या वतीनं होत असेल ते बरोबर नाही. मुख्यमंत्र्यांनी कडक ॲक्शन घेतली पाहिजे. पुढच्या काळात अशा घटना होऊ नये त्यासाठी काय उपाययोजना मुख्यमंत्री करतील ते त्यांनी सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या या पूर्वग्रामी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं एकमेकाच्या पक्ष कार्यालयावर या पद्धतीचे हमले हे कधी काही भूषणावं नाही. आणि म्हणून तातडीनं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत त्याच्या उपाययोजना कळवाव्यात. आणि ज्यांनी पाप केलेलं आहे कोण होतं त्याच्या पाठीशी, त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी कोण होतं त्याच्या सकट त्या ठिकाणी कारवाई व्हावी ही मागणी आम्ही करू. निष्पक्ष कारवाई होईल असं वाटतं. बघू आता मुख्यमंत्री काय करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.